मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धया वीरं प्रणम्य भववारिनिधि प्रपोतम् उद्योदिताखिलपदार्थमनल्पपुण्यं निर्वाणमार्गमनवद्य गुणप्रबन्धम् आत्मानुशासनपदं प्रवरं प्रवक्षे लक्ष्मीनिवासनिलयं विलीनविलयं निधाय हृदि वीरम् आत्मानुशासनमहं वक्षे मोक्षाय भव्यानाम्. गुणभद्र आचार्य विरचित आत्मानुशासन ग्रंथ आपण बघतो आहे आणि या ग्रंथामध्ये आचार्यांनी अनेक प्रकारच्या उपमा आशारूपी नदीला दिल्या आहेत. कधी याला हुताशन म्हटलं, कधी गर्ता म्हटलं, कधी नदी म्हटलं आणि यावर एकच उपाय सांगितला की जर ही आशारूपी नदी आपल्याला पार करायची असेल तर ज्या वेळेला जीवाला समीचीन ज्ञानाची प्राप्ती होईल त्याच वेळेला म्हणजे ज्ञानानेच आत्मज्ञानानेच आशा संपुष्टात येणार आहे आणि आमचा प्रवास हा मुक्ती मार्गाकडे लागणार आहे. आणि आशा तृप्त करण्यात आमचा विजय नाही, उलट आशांना हरविण्यात म्हणजे आशा अंतरंगात उत्पन्न न होऊ देणे हा आमचा विजय आहे. म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी सांगितलं की दुष्ट आशारूपी विषय वासनेची ध्वजा जोपर्यंत फडकत आहे हृदयात तोपर्यंत शांती नाही आणि ज्या समयात शांती आली म्हणजेच आशा संपली त्यावेळेला आमची ही विजय पताका आमच्या हृदयामध्ये तेवत राहणार आहे, फडकत राहणार आहे. आचार्यांनी या भोगांबद्दलही अनेक गोष्टी सांगितल्या की भोग कसे आहे तर भोग हे उच्छिष्ट आहे एक सांगितलं, किंवा अनेकांनी त्याला पहिल्यांदा कुतूहल म्हणून भोगलं, अनेकांनी आसक्तीने भोगलं, अनेकांनी प्रेमाने भोगलं आणि या सगळ्यांनी त्याचा शेवटी त्याग केला. पहा, आमच्या प्रथमानुयोगामध्ये कथा पहा, आम्ही त्याचा सिक्वेन्स लावत नाही किंवा संदर्भ आम्हाला समजत नाही. जे शांतीनाथ स्वामी षटखंडाचे अधिपती होते त्या शांतीनाथ स्वामींनी षटखंडांना सोडून त्याला त्यक्त केलं म्हणजे सोडलं आणि संन्यास वैराग्य धारण केलं, मुनी पदाचा अंगीकार केला. ज्या षटखंडाचं राज्य त्यांनी सोडलं त्या षटखंडाचे पुढचे तीर्थंकर कुंथुनाथ भगवान हे स्वामी बनले आणि ज्या कुंथुनाथ स्वामींनी देखील षटखंडाला सोडलं त्याच्या पुढचे अरहनाथ तीर्थंकर परत त्या षटखंडाचे अधिपती झाले. मग राज्य आहे कुणाचं हा जर प्रश्न मनात आला आमच्या की खरंच शांतीनाथ स्वामीचं होतं का, कुंथुनाथ स्वामीचं होतं का, अरहनाथ स्वामींचं होतं का, आम्ही त्याच्याही आधी कितीतरी भव आधी जाऊ की भरताने पण असंच केलं होतं. भरत चक्रवर्ती पहिले चक्रवर्ती झाले आणि त्यांनी पण ही राजसंपदा अशी सोडून दिलेली होती. म्हणजे शेवटी निष्कर्ष हा येतो की जरी आम्ही काही काळासाठी आम्हाला वाटतं की या विषय वासनेचे आम्ही मालक आहोत, यांना आम्ही भोगतो आहे, परंतु वास्तविकतः ही पृथ्वी, ही सगळी नवनिधी, एवढं सगळं रत्न हे कधीही कुणाचेही झाले नाही. हे इथे आहे, इथेच राहिले आणि भोग राहिले आणि भोगी निघून गेले, योग पडले, योगी संपुष्टात आले. अशा प्रकारे हे सगळं आम्हाला या प्रथमानुयोगात देखील पाहायला मिळतं. आणि हा आशेच्या वशीभूत झालेला जीव जो आहे हा अत्यंत अविवेकी आहे. त्याच्या जीवनामध्ये चांगलं काय, वाईट काय, खरं काय, खोटं काय, कशाचाही तो विवेक करत नाही आणि आशेला मला भोगायचं आहे, विषयांना भोगायचं आहे या एका मान्यतेमध्ये
सगळ्या जगाची संपत्ती माझीच आहे अशा भावनेने हा या ठिकाणी भोग घेतो आहे. याला मरणाचं दुःख नाही किंवा दुसऱ्यांना हा मारतो आहे त्याचं पण याला जीवनात वैषम्य वाटत नाही. अशा रीतीने हा आशेच्या अधीन झालेला आहे. जर समजा आम्ही एखादी लिस्ट बनवली की मला काय पाहिजे आहे, समजा आम्ही आजच्या तारखेमध्ये लिस्ट बनवली आणि सांगितलं की आता आम्हाला आमच्या आयुष्याची पूर्ण एवढ्यात गरज भागते, आम्हाला यापेक्षा जास्त काहीही नको. आज आम्ही लिस्ट बनवली आणि कंडिशन ही ठेवली, उद्याला याच्यामध्ये एकही काहीही वस्तू ऍड करता येणार नाही. आज तुम्हाला काय पाहिजे तेवढं तुम्ही लिहून ठेवा किंवा तेवढं तुम्ही मागून घ्या, पण उद्याच्या तारखेमध्ये तुम्हाला इच्छित असलेली कोणतीही वस्तू मिळणार नाही. आम्ही लिस्ट पण केली, पण दुसरा दिवस उजाडला. काय झालं? नवीन एखादा कुठला तरी शोध लागला, नवीन वस्तू मार्केटला आली किंवा अजून काही आमच्या आशा किंवा इच्छा चेंज झाल्या, बदलल्या. तर काय होतं? आम्ही स्वतः अनुभव घ्यायचा आहे की आम्हाला समजा 20 वर्ष किंवा 25 वर्ष आधी जर कुणी असं म्हटलं असतं की तुम्ही घरातल्याच व्यक्तीशी मोबाईलवर भाषण कराल, तर आम्हाला ते खोटं वाटलं असतं. किंवा कोणी तुम्हाला सांगितलं असतं की तुमच्या प्रत्येक खोलीमध्ये तुमचा टीव्ही राहील किंवा प्रत्येक खोलीमध्ये तुमचा एसी बसेल. 20 वर्षापूर्वी जर कोणी ही गोष्ट सांगितली असती तर आम्हाला ती खोटी वाटली असती. पण आज आमच्या इच्छा बदललेल्या आहे आणि सगळ्या वस्तू आम्हाला अशा हव्याशा वाटतात आहे. म्हणून आशेला न सोडता व्यक्ती काय काय करू इच्छितो किंवा त्याच्या मनामध्ये सुप्त इच्छा किती असू शकतात हे आचार्य या 51व्या श्लोकामध्ये सांगत आहे. तसा काल आपण बघितला हा श्लोक की परत एकदा वाचू आपण म्हणजे परत क्लिअर होईल. भक्त्वा भावी भवांश्च भोगी विषमान भोगान बुभुक्षुर्भुषम् मृत्वापि स्वयमस्तभीति करुण सर्वान् जिघांसुर्मुधा यद्य साधु विहर्गहित हतमति तस्यैव धिक्कामुकः काम क्रोध महाग्रहाहितमना किम किम न कुर्यात् जनः. आचार्य सांगतात आहे की तुला आज कशाची अभिलाषा आहे? वर्तमान काळामध्ये सगळे भोगायला मिळाले पाहिजे ही आशा तर इहलोक आशा आहेच आहे, परंतु स्वर्गादी आगामी भव देखील मला मिळाले पाहिजे अशा प्रकारची अभिलाषा आमच्या मनात विद्यमान आहे. आणि आचार्य सांगतात की ही भोगी जनांसाठी ही आशा विषमरूप आहे. विषमरूप आहे म्हणजे जो विषयांमध्ये आज निमग्न आहे त्याला अशा प्रकारे परलोक त्याचा सुधरू शकत नाही. परलोकामध्ये त्याला स्वर्गादी संपदा प्राप्त होऊ शकत नाही, कारण त्यांनी हा जन्म पूर्ण इथे भोगांमध्ये व्यतीत केलेला आहे. एक क्षण देखील त्याला उसंत भेटली नाही, भोगांपासून तो निवृत्त झाला नाही, कधी आत्मप्रभूचं चिंतन केलं नाही आणि म्हणून त्याला हे विषय परभवामध्ये मिळू शकत नाही. म्हणून ते त्यासाठी म्हणजे तू ज्यासाठी कष्ट करतो आहे ते तुझा अज्ञान भाव आहे. आणि जोपर्यंत हा अज्ञान रूपी सर्प विषयाला त्यांनी सर्प म्हटलेला आहे, तर विषम असे हे जे काही आहे हा सर्पाप्रमाणे अशा भयंकर भोगांना भोगण्याची इच्छा करतो आहे. आणि मग हा काय आहे? स्वयं अस्त भीती आणि अस्त करुणा यांनी भीती पण सोडलेली आहे आणि भय दया पण सोडलेली आहे. म्हणजे भोगत असताना याला भीती पण वाटत नाही आणि हा दयावान पण असत नाही. निर्दय बनून हा भोगतो
आणि कदाचित मृत्वापी म्हणजे मृत्यू आला तरी देखील दुःख हे भोग मला भोगलेच पाहिजे अशा प्रकारचं हा जीवनात आशा करतो आहे. यदी यत साधू विरगहितम म्हणजे ज्या साधू पुरुषांनी या भोगांची निर्भत्सना केली, हे भोग अतिशय तुच्छ दर्जाचे आहे हे सांगितलेले आहे, त्यालाच हतमती हतमती ज्याची मती मारल्या गेलेली आहे, ज्याची बुद्धी नष्ट झालेली आहे, हतमती असा तस्सैव काय करतो तेच भोग मला प्राप्त झाले पाहिजे अशा प्रकारची अभिलाषा करतो. म्हणून हे म्हणतात की धिक कामुकः अशा प्रकारे काम भोग भोगण्याची ज्याला इच्छा आहे, अभिलाषा आहे, त्याचा जगामध्ये धिक्कारच होतो. काम क्रोध महाग्रहा हितमना आणि ज्याचं मन काम क्रोध आदी महाग्रहांनी पीडित झालेलं आहे, ते प्राणी किम किम न कुर्यात ते कोणतं वाईट कृत्य जगामध्ये करत नाही. विषयाच्या अधीन झालेला व्यक्ती जीवनामध्ये कोणत्याही तऱ्हेचा सदाचार पालन करू शकत नाही. तो कोणत्याही तऱ्हेने योग्य अयोग्याचा निर्णय जीवनात घेऊ शकत नाही. त्याचा विवेक संपूर्णतः नष्ट झालेला आहे. सांगितलं होतं विषयासक्त चित्तानाम गुणकोवान नश्यती न वैदुष्यम न मानुष्यम नाभिजातम न सत्यवा. त्याच्या जीवनात काहीही अशा प्रकारच्या चांगल्या गोष्टी राहू शकत नाही. भोगांची अति लालसा अभिलाषा जीवनात संचित करून या जीवाने आपलं भविष्य देखील बिघडविलेलं आहे आणि हा बाल मरणाला प्राप्त होतोय. भगवती आराधनामध्ये आचार्यांनी मरणाचे 5 भेद केलेले आहे. कोणते 5 भेद केलेले आहे मरणाचे? 5 भेद सांगितलेले आहे. एक पहिलं सांगितलं बाल मरण, मग बालमरण, दुसरा सांगितला बालमरण, तिसरं बालपंडित पंडित मरण, हा चौथं पंडित मरण आणि मग पंडित मरण. 5 मरणाचे भेद सांगितले. यामध्ये पहिला बाल मरण हे कुणाचं होतं? बाल मरण कुणाच्या मरणाला बाल मरण म्हटलेलं आहे? कोणत्या गुणस्थानातले ते जीव असतात की त्यांच्या मरणाला बाल मरण म्हटलं? जे मिथ्यात्वाच्या भूमिकेत आहे. पहिल्या गुणस्थानातली जे मिथ्यात्वाच्या भूमिकेत आहे, ज्यांना स्वपर भेद विज्ञान नाही, जे पराला आपलं म्हणतात आहे, शरीराला माझं म्हणतात आहे, तन उपजत अपनी उपजजान तन नशता अपको नाशमान अशा प्रकारची ज्यांची बुद्धी आहे, त्यांचं जे मरण होणार आहे त्या मरणाला म्हटलेलं आहे बाल मरण, मिथ्यात्व अवस्थेतलं मरण. दुसरं बालमरण कुणाचं? अविरत सम्यक दृष्टी. अविरत सम्यक दृष्टीचं म्हणजे चौथ्या गुणस्थानात ज्याला स्वपर भेद विज्ञान झालेलं आहे, पण व्रत अजून धारण केलेले नाही. समजलंय पर आहे, शरीर पृथक आहे, व्रतामध्ये आस्था पण आहे, पण तरीही व्रत धारण करण्यास धजावलेला नाही. अशा जीवाचं जे मरण म्हटलं जातं ते बाल मरण म्हटलं जातं. तिसरं बाल पंडित मरण. हे मरण 5व्या गुणस्थानवरती, श्रावक अवस्थेत 5व्या गुणस्थानवरती श्रावकाचं जे मरण म्हटलेलं आहे ते बाल पंडित मरण म्हटलेलं आहे. बाल का? अजूनही पूर्ण महाव्रताचा अंगीकार केला नाही म्हणून, आणि पंडित यासाठी की अनुव्रतांचं आचरण केलेलं आहे म्हणून बाल पंडित मरण. नंतर पंडित मरण, 6वे-7वे गुणस्थान पंडित मरण 6व्या-7व्या गुणस्थानमध्ये मुनी जे आहे त्यांचं जे मरण आहे त्याला पंडित मरण म्हटलं, कारण त्यांनी महाव्रताचा पण अंगीकार केलेला आहे आणि सम्यक दृष्टी देखील ते आहे. आणि शेवटचा भेद केलेला आहे पंडित मरण. पंडित मरण कुणाचं आहे? अरिहंत. 13
सिद्ध बनण्याच्या आधी ज्यांनी आता आयुचा पूर्ण त्याग करून शेवटची अपुनर्भवा जे बनलेले आहे, आता देह जे धारण करणार नाही, त्यांनी जे शरीर सोडलेलं आहे, त्यांचं ते मरण पंडित म्हणून गौरवल्या गेलेलं आहे. यामध्ये पहिलं बाल मरण हे आम्हाला जीवनात नको आहे आणि अनादी कालापासून आम्ही तेच मरण नित्य करतो आहे आणि त्या मरणाच्या माध्यमातून आम्ही परत देह याचना करतोय. कारण आमचे इच्छा संपलेल्या नाही आणि आमचे श्वासोश्वास संपलेले आहे. आमची आयु संपलेली आहे आणि इच्छा मात्र संपलेल्या नाही. जेव्हा आमच्या इच्छा संपतील तेव्हा जेव्हा देह सुटेल तो खरा सम्यक दृष्टी असणार आहे. म्हणून आम्हाला इच्छा नष्ट करण्याचा किंवा इच्छाच अंतरंगात उत्पन्न न होईल त्यासाठी आमच्या ज्ञान दर्शन स्वभावात लीन राहण्याचा आचार्यांचा उपदेश आहे. आणि अशा रीतीने हा अनेक वेळा बाल मरणाला प्राप्त झाला आणि अविवेकी बनला. परलोकाच्या भयानी हा रहित राहिला की परलोकामध्ये मला दुःख सहन करावं लागेल याला भीती नाही उरली. याच्या मनामध्ये संवेग भावना नाही जागली किंवा निर्दय आणि कठोर परिणामांनी हा अशा प्रकारच्या भोगांना निरंतर भोगत राहिला. जे भोग साधूंनी सांगितले की निंद्य आहे त्याचाच हा इच्छुक बनला आणि त्या भोगांना भोगण्यासाठी त्यांनी अनेक अनैतिक वाईट मार्गांचा अंगीकार केला. शेवटी या श्लोकामध्ये आचार्य सांगतात की विषय कषाय जे आहे हे सर्व अनर्थांचं मूळ कारण आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये आचार्य जगताची क्षणभंगुरता सांगतात. हे जगत कसं आहे? एका दृष्टीने पाहिलं तर ही अकृत्रिम भूमी आहे. ही कुणीही निर्माण केलेली नाही. ही कुणी काहीही नष्ट होऊ शकणार नाही. द्रव्यार्थिक नयाच्या दृष्टीने वस्तुतत्व असं आहे. पृथ्वी कधीपासून आहे तर अनादी आहे, अनंत आहे. स्वर्ग लोकाची रचना अनादी अनंत आहे आणि तरी देखील जगत क्षणभंगूर आहे. पर्यायीच्या अपेक्षेने जर आम्ही बघितलं तर त्यामध्ये आम्हाला दिसतं की जे आज आहे ते उद्या नाही. अशा प्रकारे पर्याय प्रतिक्षण नष्ट होते आहे आणि म्हणून या जगताची क्षणभंगुरता ज्याला जाणवत नाही, ज्याला वाटतं बाकीचे लोक गेलेले आहे, मी देखील त्याच मार्गाने जाणार आहे, मी जाणार आहे, हे त्याला पटत नाही. हे त्याच्या मनामध्ये येतही नाही. म्हणजे जगाची क्षणभंगुरता त्याला जाणवत नाही. अशीच व्यक्ती भोगांच्या अभिलाषेने युक्त होते. 52 नंबरचा श्लोक. श्वो यस्याजनीयस एव दिवसो यस्तस्य संपद्यते स्थैर्यं नाम न कस्यचित् जगदिदं कालानिलोन्मूलितं भ्रांतिमपास्य पश्यसि तरां प्रत्यक्षमक्ष्णोर्न किम् येनात्रैव मुहुर्मुहुर्बहुतरं बध्यस्पृहो भ्राम्यसि. श्व म्हणजे उद्या. यस्य अजनी उद्याचा दिवस अजून आलेला नाही. आणि यहस एव दिवसो ही असतस्तस्य संपद्यते. आणि यह म्हणजे अतीत. उद्याचा दिवस आलेला नाही आणि आजचा जो दिवस आहे तो उद्याला अतीत होणार आहे. म्हणजे समयांची ही एक सारखी अशा प्रकारची शृंखला सुरू आहे. प्रतिक्षण जगतामध्ये प्रत्येक पदार्थाची पर्याय नष्ट होते आहे आणि उत्पन्न होते आहे. नष्ट होणं आणि उत्पन्न होणं हा पर्यायाचा स्थायी स्वभाव आहे आणि द्रव्य चिरकालपर्यंत टिकणं हा द्रव्याचा स्वभाव आहे. पर्यायाची क्षणभंगुरता सांगत आहे की हे पर्याय कसं आहे. आम्ही सांगतो जलबुध बुध सम. अशा प्रकारे हातामध्ये पाणी म्हणजे अंजुलीत पाणी असेल ते जसं निघून जातं किंवा पाण्यावरचा बुडबुडा ज्याप्रमाणे क्षणार्धात नष्ट होणार आहे त्याप्रमाणे हे जगत क्षणभंगूर आहे.
ज्याला आम्ही आज म्हणतो आहे, किंवा जी वस्तू आज आमच्यासाठी आहे ती उद्याच्या दिवसात अतीत होणार आहे, किंवा ज्याला आम्ही आजचा दिवस म्हणतो आहे तो उद्याला अतीत रूपात असणार आहे. म्हणून स्थैर्यम नाम न कस्यचित जगती इदम काल अनिल उन्मिलतः. हे सगळं जग जे आहे, या जगतात कोणतीही वस्तू स्थिर नाही. जसा वाऱ्याचा वेग असताना सगळ्या वस्तू चलित होतात, हलत राहतात, त्याप्रमाणे हा सर्व संसार कालरूपी अनिलाने परिवर्तित होत आहे, बदलत आहे. इथे चिरस्थायी असं काहीही नाही. अर्थात नयदृष्टी लावायची आहे या ठिकाणी. पर्यायार्थिक नयाने हे कथन बघायचं आहे. ज्याला आम्ही समजतो की हे माझं सगळं टिकणार आहे, ते टिकणार नाही हे आम्हाला समजायचंय. आम्ही समजतो की हा संयोग मला प्राप्त झालेला आहे. ज्या समयी संयोग प्राप्त होईल त्या समयी विचार करायचा आहे की ही पर्याय रूप दशा आहे, ही माझी पर्याय निघून जाणारी आहे. सुख जीवनात आलं तेव्हा समजायचंय सुख हा देखील माझ्या जीवनातला विभाव परिणाम आहे. आज सुख आलेलं आहे, हे निघून जाणार आहे. दुःख येईल त्याही समयात हाच विचार करायचा की ही दुःख म्हणजे इंद्रियाला जे दुःखकर वाटतं ते दुःख आहे, आणि हे माझ्या जीवनात पर्याय रूपाने उपस्थित आहे, हे देखील निघून जाणार आहे. माझा आनंद स्वभाव मात्र दोन्ही अवस्थेत कायम आहे. अशा प्रकारे हा जेव्हा विचार करेल पर्यायार्थिक नयानी आणि द्रव्यार्थिक नयानी, पर्यायार्थिक नयानी जेव्हा तो बघेल तेव्हा जगताची क्षणभंगुरता त्याला जाणवेल. आज मी आहे, असमान जातीय ही माझी द्रव्य पर्याय आहे. ही द्रव्य पर्याय आयु संपली की संपणार आहे. माझी पुढची पर्याय मला प्राप्त होणार आहे, ती उत्पन्न होणारी पर्याय आहे, आणि ती देखील कालांतराने नष्ट होणार आहे. अशा तऱ्हेने हा द्रव्याचा आणि पर्यायाचा विचार करून हा विचार आम्हाला ठेवायचा आहे. आणि हा जो आमच्या मनामध्ये भ्रम आहे, आचार्य मृदू संबोधन करतात, हे भ्रात, भ्रात म्हणजे हे बंधू, हे माझ्या मित्रा, तू विचार कर आणि भ्रांतीम अपास्य, तू भ्रांतीला काढून टाक, भ्रम जीवनातून नष्ट कर. तुला जे पर्याय रूपाने स्थिर वाटत आहे ते स्थिर नाही, अस्थिर आहे. याचा तू विचार कर, आणि तू या अस्थिराच्या मागे लागून तू स्थिरत्वाला देखील चुकलेला आहे. म्हणून अपास्य पश्यशी प्रत्यक्षाम अक्ष्णुः, तू प्रत्यक्षामध्ये जे काही दिसत आहे त्याला तू का बघत नाहीये? प्रत्यक्षामध्ये तुझ्या समोर ज्या ज्या घटना घडत आहे त्या घटनांना तू जर डोळे उघडून बघितलं तर तुला देखील जाणवेल की जग कसं क्षणभंगुर आहे. आमचे अनुभव आम्ही असे अध्यात्म दृष्टीने बघत नाही. जे आपले अनुभव किंवा त्यांच्यावर आलेला काही एखादा प्रसंग अध्यात्म दृष्टीतून पाहतात त्यांना वैराग्याची प्राप्ती होते. आमचे तीर्थंकर आठवा. तीर्थंकरांना जर आम्ही आठवलं तर आदिनाथ स्वामींना नीलांजनेचा मृत्यू पाहून वैराग्याची प्राप्ती झाली. काही तीर्थंकर असे होते की त्यांना डोक्यावरचा एक पांढरा केस दिसला है ना, कथा माहिती आहे. एक पांढरा केस दिसला आणि त्यांना वैराग्याची प्राप्ती झालेली आहे. काही जणांना आकाशामध्ये वीज चमकली आणि तिचं क्षणभंगुरता जाणवली आणि त्यांना वैराग्याची प्राप्ती झालेली आहे. शेकडो असे उदाहरणं आम्ही नित्य नेमाने पाहतो आहे. पण आमच्या मनामध्ये या सगळ्या वस्तू नष्ट होणाऱ्या आहे असं वाटतं, जाणवतं, पण मी मात्र अमर आहे अशी भावना आमच्या मनात असते. आचार्य सांगतात की ही भ्रांती आता तू दूर कर, आणि प्रत्यक्ष मध्ये जे काही तुला अनुभव येतात आहे, जे दिसत आहे ते नष्ट होणार आहे हे बघ, आणि त्याला मुहुहु मुहुहु त्याला परत परत भोगण्याची जी ती इच्छा करत आहेस त्यामुळे तू
बद्ध स्पृह आणि भ्राम्यसी. तू बद्ध होतो आहे आणि स्पृष्ट बनतो आहे आणि तुला जगामध्ये परिभ्रमण करावं लागतं आहे. आता आचार्य पुढे येतात की वर्तमान दुःखाचं वर्णन करतात. आचार्य वैराग्यासाठी आम्हाला प्रेरणा देत आहे. आता ह्या प्रेरणा दिल्यानंतर प्रत्यक्षामध्ये वर्तमान परिस्थितीमध्ये तुला कशा कशाचा सामना करावा लागतो. जसं छडाला मध्ये पंडित दौलतरामजींनी पहिल्या ढालीमध्ये दुःखाचं वर्णन केलेलं आहे. त्याचप्रमाणे आचार्य या ठिकाणी देखील संसार पर्यायीचं, नरक पर्यायीचं दुःख आम्हाला सांगत आहे. नरकामध्ये कसं दुःख आम्ही भोगलं, आम्ही नरकात गेलो आहे की नाही हा विचार केला तर नक्कीच नरकात आम्ही गेलेलो आहे. तिथलं दुःख आज आम्हाला आठवतं का? नाही आठवत आहे. तिथे जे काही भयानक दुःख सहन केलेलं आहे त्याचा 1/100 भाग पण मनुष्य पर्यायी दुःख नाही. कारण ते दुःख ते इतकं सहन केलेलं आहे की तसं दुःख मनुष्य पर्यायी कधीही कुणालाही असतच नाही. कारण त्यांचं त्या ठिकाणी वैक्रियक शरीर होतं. औदारिक शरीराला तसं दुःख सहन होणं नाही. त्यांचे पाऱ्यासारखे तुकडे म्हणजे तुकडे तुकडे केले तर ते पाऱ्यासारखे जुळले. आमचं औदारिक शरीर अशा प्रकारचं नाही. पण हे फक्त आगमामध्ये आम्हाला ज्ञात होतं. आम्हाला त्या प्रत्यक्ष दुःखाची जाणीव मात्र होत नाही. म्हणून आचार्य परत आम्हाला आमच्या अतीत मध्ये घेऊन जातात. आमचा भूतकाळ कसा होता. आचार्य म्हणतात एकदा तू तुझा इतिहास बघ. इतिहास कुठून बघायचा आहे आम्हाला? आमचा इतिहास जर आम्ही लिहायचं ठरवलं तर आम्हाला कुठे जावं लागेल? सगळ्यात आमचा स्टार्टिंग पॉइंट कोणता असू शकेल? आम्हाला आमचा इतिहास लिहायचा आहे. स्टार्टिंग पॉइंट आमचा निगोद पर्याय. कारण सगळे जीव निगोदातून आले आहे. सगळ्यांच्या इतिहासामधलं पहिलं पन्ना जो असेल तो निगोदाचा पन्ना आहे. या निगोदातून हा महत् कष्टाने बाहेर पडलेला आहे आणि एक 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 इंद्रियांची प्राप्ती करत संधी पंचेंद्रियापर्यंत पोचलेला आहे. क्रमिक विकास कधी नसेलही असा विकास पण अशापर्यंत पोचलेला आहे. याही याच्यामध्ये आम्ही नरकाचं दुःख, तिर्यंच गतीचं दुःख, तिर्यंच गतीचं दुःख तर प्रत्यक्षात पहिल्यांदा सगळ्यांनी भोगलंय. कारण निगोद पर्याय म्हणजे काय? शेवटी निगोद म्हणजे तिर्यंच गती आणि ही पर्याय तर सगळ्यांना त्यांचा पहिला तोच होता बिंदू. तिथूनच हे सगळे जीव आम्ही निघालो आहे. आचार्य सांगतात 53 नंबरची गाथा. संसारे नरकादिषु स्मृतिपथे प्युद्वेग कारिण्यलम दुःखानि प्रतिसेवितानि भवता तान्येवमेवा सतम तत्तावस्मर सस्मर स्मितशिता पाह वाग्रेहन गंगायुधे वामानां हिमदग्ध मुग्ध तरुवत् अत्प्राप्तवान् निर्धनः. संसारे नरकादिषु स्मृती पथी अपि उद्वेग कारिण्यलम. या संसारामध्ये नरकादिषु गतीषु, नरकादी गतींमध्ये जे काही आम्ही दुःख भोगलेलं आहे त्याच्या स्मृतीपथे अपि, त्याचं जर केवळ आम्हाला स्मरण होईल होत नाही म्हणून तर प्रॉब्लेम आहे. जर झालं तर अतिशय संताप आणि आकुलता उत्पन्न होणार आहे. पण आचार्य म्हणतात ठीक आहे, तुला ते दुःख आठवत नाही तर सोडून दे. अशा परोक्ष दुःखाची तू गोष्ट पण करू नको. पण या मनुष्य भवात जे दुःख तू भोगत आहे त्याचा तर तू विचार कर की मनुष्य भवात तुला दुःखच नाही. जन्मतःच दुःख आहे. निकसच पाये घोर, आईच्या गर्भातून बाहेर पडतानाच दुःख आहे. बाल्यकालामध्ये जोपर्यंत बोलता येत नाही, पराधीन अवस्था आहे, तोपर्यंत दुःख आहे. नंतर
सगळ्या प्रकारचं दुःख या जीवनात आहे. हे दुःख तू एकदा अपरोक्ष दुःखाची गोष्ट सोडून दे, पण हे तर तू प्रत्यक्ष या भवात भोगलेलं दुःख आहे, त्याचा तू विचार कर. आचार्य सांगतात, अनेक वेळेला बाकीच्या जीवांची कथा जर आम्ही बघितली तर त्यांच्याजवळ एवढं दैन्य की त्यांना एक भोग देखील भोगायला मिळत नाही. आणि अशा प्रकारे तो विषयांच्या आहारी बनून काय करतो, स्त्री रूपी कटाक्षांनी घायाळ होऊन त्या ठिकाणी स्त्रीला, धनाला भोगण्याचा विचार जीवनात करतो. आणि त्यावेळेला त्या व्यक्तीची दशा बर्फाने जळलेल्या कोमल वृक्षाप्रमाणे होते. जसं अग्नी ही वृक्षांना जाळू शकते, त्याप्रमाणे अतिशीतलता, बर्फवृष्टी देखील वृक्षांना जाळू शकते. अति थंडपणा आणि अति उष्णपणा दोहही वृक्षांसाठी घातक आहे. या ठिकाणी सांगतात, दाहानी नाही जळला तू, अतिशय अशा शीतलतेने तू दग्ध झालेला आहेस. या सगळ्यांचा विचार कर आणि तू या जगताची इच्छा सोड. जो जीव विषयांमध्ये लुब्ध आहे तो जीव दोन्ही लोकांमध्ये दुःख त्याला भोगावं लागतं. म्हणून हिम दग्ध मुग्ध तरुवत, हिम दग्ध मुग्ध तरुवत, तरु म्हणजे छोटी, तरु म्हणजे झाड आणि मुग्ध म्हणजे छोट. अशा प्रकारे प्राप्ता वा निर्धनम, या जगात आमची इच्छा ही मृगतृष्णेप्रमाणे आहे. एखादा हरिण तहानेने व्याकुळ वाळवंटात चमकणाऱ्या रेतीला तिथे पाणी आहे असं मानून धावत सुटतो, पण तिथे त्याला पाणी मिळत नाही आणि अत्यंत दुःखी होतो. त्याप्रमाणे हा जीव देखील विषय तृष्णेने पीडित होऊन कणक आणि कामिनी, कणक म्हणजे सोनं, कामिनी म्हणजे स्त्री, आदीला सुखाचं कारण मानून त्यांची इच्छा करतो, पण त्याला लेश मात्र देखील सुखाची प्राप्ती होत नाही. उलट बाह्य पदार्थ हे दुःखाचेच कारण आहे हे वारंवार याला समजतं, ज्ञानाने ज्ञात होतं, पण तसं श्रद्धान मात्र याच्या जीवनात तो उत्पन्न करत नाही. या जगात असे अनेक जीव आहे की त्यांना काहीही धन वगैरे वस्तूंची प्राप्ती नसते, म्हणून ते निर्धन बनून दुःखी राहतात. आणि जे काही आपण म्हणतोय की ज्यांच्याजवळ पैसा नाही ते तर दुःखी आहेच, पण जे धनवान आहे ते देखील दुःखीच आहे. काहींना काही वस्तूंची प्राप्ती होते, पण त्यांना मनोवांछित जे पाहिजे असतं ते मिळत नाही म्हणून दुःखी होतो. तर काहींना मनासारखं मिळतं पण ते स्थिर राहत नाही म्हणून दुःख जीवनात आहे. एकंदरीत पाहिलं तर या जगामध्ये सर्व जीव अतृप्त आणि दुःखी आहे. वस्तू आमच्या जवळ किती आहे हे आमच्या सुखासाठी किंवा दुःखासाठी कारण नाही. आम्ही किती समाधानी आहो, आम्ही किती आत्मज्ञानी आहो, आम्ही किती आत्मतत्वज्ञानी आहो याच्यावर आमचं सुख दुःख अवलंबून आहे. वस्तूचा अभाव असेल किंवा वस्तूचा सद्भाव असेल तर दोन्हीही वास्तविकतः दुःखालाच कारणीभूत आहे. आणि म्हणून आम्हाला खऱ्या सुखासाठी या परवस्तूंची अभिलाषा सोडून अंतरंगामध्ये चैतन्य स्वरूप माझ्या जीवनात कसा येईल अशा प्रकारचा विचार याला जीवनात करायचा आहे. इथे आपण थांबू. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोहे सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.